आणि यानंतर आपण व्यासपीठावर आमंत्रित करूया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांना सुद्धा मी आमंत्रित करतो व्यासपीठावर. आणि लोकशाही मराठीचे VP राजेश यादवजी यांना देखील मी विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. टाळ्यांचा जोरदार गजर रुपालीताई चाकणकर यांच्यासाठी. धन्यवाद विशाल सर. राज्यातल्या महिला आणि महिला सबलीकरणाच्या महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगानं सातत्यानं आपण बोलत असतो. राज्य महिला आयोग त्या अनुषंगानं सातत्यानं काम देखील करत असतं. पण महिला अत्याचाराच्या घटना सातत्यानं होत असल्याचं देखील आपण पाहत असतो. या सगळ्या विषयीचा उहापोह आपल्याला करायचा आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या अनुषंगानं सुद्धा करायचं आहे. रुपालीताई निश्चितपणे त्या अनुषंगानं प्रश्नांना उत्तरं देखील देतील. पण रुपालीताईंची ही मुलाखत घेण्यासाठी मी माझी सहकारी लागवीला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार रुपालीताई. सकाळीच खडकवासलाची आढावा बैठक पार पडली. काय नेमकं या बैठकीत झालं? कुठले मुद्दे प्रकर्षाने चर्चेला गेले? सर्वप्रथम मी लोकशाहीच्या संवाद महाराष्ट्राचा या निमित्तानं खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांबरोबर किंवा या तरुणाईबरोबर संवाद साधत असताना उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्या बुद्ध्यांकावरून त्या राज्याची देशाच्या प्रगतीचा आलेख खऱ्या अर्थानं मोजला जातो. आणि म्हणून मी लोकशाहीला मनापासून शुभेच्छा देईल, धन्यवाद देईल की उद्याचं भवितव्य ज्यांच्या कणखर हातामध्ये आहे ती तरुणाई या ठिकाणी आपण आमंत्रित केलेली आहे. आणि या तरुणाईबरोबर आमच्या सगळ्यांचा संवाद आपण घडून आणताय. खरं तर लोकशाहीचा दरवर्षी हा उपक्रम असतो. या निमित्तानं आम्हाला देखील महाराष्ट्राबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते. आपल्याकडूनही काही सूचना येत असतात. त्या सूचनाच्या अनुषंगाने काही बदल आम्हाला देखील आमच्या निर्णयामध्ये करताना मनाला समाधान वाटतं, जेणेकरून समाजाचे प्रश्न या निमित्तानं मांडता येतात. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचा 2 दिवस हा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद आणि राष्ट्रवादी मिलन परिवाराच्या निमित्तानं दौरा होता. खरं तर या दौऱ्याच्या निमित्तानं वाहतुकीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, युवकांचे काही प्रश्न असतील, महिला भगिनींचे असतील, कष्टकरी कामगार शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, हे प्रश्न 2 दिवसाच्या या दौऱ्यामध्ये सोडवण्यावरती सर्वाधिक भर होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 सालची. पक्षाचा जन्म हा सत्तेच्या मांडवातला आहे आणि तेव्हापासूनचा जो कार्यकर्ता, जो पदाधिकारी हा पक्षाबरोबर जोडला गेलेला आहे. अनेक वर्षानुवर्ष तो पक्षासोबत राहिलेला आहे. पक्षाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये असेल, पक्षाच्या यशामध्ये अपयशामध्ये असेल, सत्तेत असेल, सत्तेच्या विरोधातल्या बाकावरचा असेल, या सर्व कालावधीमध्ये हा कार्यकर्ता, हा पदाधिकारी हा आपल्या नेत्याबरोबर पक्षाबरोबर राहतो. आणि आदरणीय दादांचा हा जनसंवाद दौरा म्हणजे अनेक वर्षानुवर्ष पक्षासोबत राहिलेल्या या कार्यकर्त्याच्या घरी भेट देणं, त्याचे प्रश्न समजून घेणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक जण मुंबईला जाऊन त्याचा प्रश्न मांडेल असं नाही, दादांची भेट होईलच अशी नाही. मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या या कार्यकर्त्याला त्याच्या भागामध्ये जाऊन त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं पाठबळ देणं आणि यासाठीचा हा जनसंवाद दौरा आयोजित केला होता. अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद या दौऱ्यालाही मिळाला. दिव्यांगांपासून सगळेजण दौऱ्यामध्ये उपस्थित होते. आपले प्रश्न घेऊन येत होते, प्रश्न मांडवत होते. तो प्रश्न सुटलाच पाहिजे यासाठी दादांची धडपड होती.
एकंदरच पिंपरी चिंचवड असेल, हडपसर असेल आणि आता खडकवासला या तीनही विधानसभामध्ये जनतेचे प्रश्न सोडवत असताना प्राधान्यक्रमाने त्यावर भर देणं आणि शासन म्हणून कुठे कोणी सरकारी अधिकारी सुद्धा दुर्लक्ष करत असेल तर त्या सगळ्यांनाच समवेत बरोबर घेऊन हा प्रश्न सोडवण्यावरती भर देण्याचा उपक्रम म्हणजे हा 2 दिवसाचा उपक्रम होता. आणि निश्चितपणाने समाजामध्ये काम करत असताना जनतेचे प्रश्न सोडवण्यावर कायम भर देणारे आदरणीय दादा आणि या माध्यमातून पुण्याचा विकास असं एकंदर गणित या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्या चर्चेत महिला सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता, कारण काही वेळापूर्वी आम्ही जेव्हा इथं उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींशी संवाद साधत होतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की पुण्यात गुन्हेगारी वाढतीये, सुरक्षितता हा एक मुद्दा आहे आणि ओघाओघानं अर्थातच मुद्दा उपस्थित केला जातो की सध्या सायबर गुन्हे सुद्धा वाढताना दिसतात, ज्याचा उल्लेख स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केला की ते खूप मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. महिला आयोगाच्या एक अध्यक्षा म्हणून या सगळ्या प्रश्नांकडे कसं पाहताय तुम्ही? कारण जसा काळ पुढे गेला तशी प्रश्नांची व्याप्ती वाढत गेली, त्याची प्रमाणं वाढत गेली आणि त्या दृष्टीनं प्रश्न सोडवण्यासाठी होणारे उपाय बदलण्याची गरज आहे का? नक्कीच फार महत्वाचा प्रश्न आपण विचारलात. समाजाची मानसिकता जशी बदलत जाईल तसं आपण कायद्यामध्ये दुरुस्ती करत चाललोय. आपल्याकडे कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि त्यानंतरच्या 25 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला आयसी कमिटीचा कायदा, पॉश ऍक्ट आणावा लागतो. त्याचबरोबर गेल्या वर्षी केंद्र सरकारने BNS कायद्याच्या अंतर्गत 3 महत्वाच्या तरतुदी केल्या आणि यामध्ये तरतुदी करत असताना कोरोना कालावधीमध्ये सर्वाधिक जर कुठले गुन्हे नोंद झाले असतील तर ते कौटुंबिक हिंसाचाराचे झाले. महाराष्ट्र प्रथम क्रमांकावरती होता तो DV केसेससाठी होता आणि म्हणून घरातून सुद्धा तुम्ही तुमची ऑनलाईन पद्धतीने कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधातली तक्रार दाखल करू शकता असं BNS अंतर्गतल्या कायद्यानुसार तुम्हाला एक सुविधा दिली की तुम्ही बऱ्याच वेळा ही समाजाची मानसिकता असते की मी पोलीस स्टेशनला जर गेले तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होईल आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जर बातमी आली तर माझी कुटुंबाची किंवा समाजामध्ये बदनामी होईल, त्यापेक्षा मी तक्रार दाखल करायलाच नको. ही एक मानसिकता अजून कुठे मोडीत काढणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट मला आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, आपल्याला देखील सर्वांना आवर्जून सांगायचंय, कोणतीही तक्रार दाखल करायची असेल तर बऱ्याच वेळा आमच्या महिला भगिनींच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की आम्हाला पोलीस स्टेशनलाच जावं लागेल आणि तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंद होतो. पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातले असतील किंवा कौटुंबिक वादाच्या संदर्भातल्या कोणत्याही तक्रारी असू देत, तुमच्यासाठी खास भरोसा सेल निर्माण केलाय. कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी आणि पोलीस स्टेशनची पायरी चढण्यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होण्याची गरज नाही आणि तुम्हाला कोर्टात जाण्याची सुद्धा गरज नाही. हा भरोसा सेल खास तुमच्यासाठी आहे आणि या भरोसा सेलमध्ये कोणत्याही कुटुंबातल्या तक्रारी आल्या तर संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसवलं जातं आणि त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं. बऱ्याच वेळा आताच्या पिढीमध्ये आपण जर पाहिलं, हे स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेच्या जगामध्ये आई बरोबर आता बाबांबरोबर आई कामावरती जातीये आणि खऱ्या अर्थानं पूर्वी हम दो हमारे दोचा जमाना होता, आता हम दो हमारे एकचा जमाना आहे, ज्याच्यामध्ये मुलांबरोबर संवाद कोणी साधायचा. पूर्वी आई ओरडली की आजीच्या कुशीत शिरता यायचं, बाबा ओरडले की आजोबांच्या पाठीमागे लपता यायचं. घरामध्ये मोठी ताई दादा काही गोष्टी समजून सांगायला असायच्या आणि त्याच्यामुळे संवाद होत राहायचा. आता तसं नाहीये. आता या कुटुंबामध्ये आई वडील आणि ते मुलगा किंवा मुलगी बोलायचं कोणाशी? एका हातामध्ये टीव्हीचा रिमोट आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल आहे. आता काही शोधायचं म्हणलं की आजीला विचारायला आजी कुठे शोधायची, आता आम्ही गुगल शोधतो. आणि म्हणून चांगलं काय, वाईट काय, बरं काय हे आम्हाला कळतच नाहीये. 1 मिनिटाच्या रील्समध्ये जे काही दाखवलं जातं ती म्हणजेच आमची दुनिया असं आजच्या या तरुणाईला वाटत राहतं आणि म्हणून आभासी जगामध्ये वावरणाऱ्यांची ही मानसिकता दिवसेंदिवस वाढतेय. आणि म्हणून जसं तुम्ही सांगितलं की सायबर गुन्हेगारी वाढण्याचं कारण म्हणजे ज्या व्यक्तीला आम्ही ओळखतच नाहीये. 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आम्ही एखाद्या घरामध्ये राहतो जन्मापासून, तिथं सुद्धा बऱ्याच नातेवाईकांची आम्हाला अनेक वर्षानुवर्ष नीट ओळख होत नाही. अशा या जमान्यामध्ये आम्ही इंस्टाग्राम,
फेसबुकला आलेली फ्रेंड रिक्वेस्ट सहजासहजी स्वीकारतो, मग पलीकडच्या बाजूला व्यक्ती कशी आहे, तिचं बॅकग्राऊंड काय आहे, तिच्या फॅमिलीमध्ये कोण आहे, तिचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे, त्यांचं इंटेन्शन काय आहे, ह्याची कशाचीच आपण तमा बाळगत नाही, चौकशी करत नाही, माहिती घेत नाही आणि सहजासहजी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत राहतो आणि नको असलेल्या अवस्थेमधले फोटो, फॅमिली फोटो, स्वतःचे पर्सनल प्रोफाईल इतकं शेअर करतो की या तरुणांच्या लक्षात येत नाही की आपण एक शेअर केलेला फोटो हा कुठेतरी जगामध्ये वापरला जातोय, कुठेतरी त्याची ऍड केली जाते, कुठेतरी त्याचा गैरवापर होतोय. आणि म्हणून आम्हाला हे सगळं अवेअरनेस करावं लागेल. या माध्यमातून आम्ही ई सायबर सुरक्षा या तरुणाईसाठी सुरू केलेली आहे. एकंदरच पूर्वीच्या काळातले जे प्रश्न होते ते प्रश्न आहेत ना, खरंय. विधवा प्रथा, बालविवाह, हुंडाबंदीच्या विरोधातले कायदे हे आहेत, पण बदलत्या जमान्यानुसार आता आम्हाला सायबर गुन्हेगारी असेल, त्याचबरोबर आयसी कमिटी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 32% महिला या वर्किंग वुमन म्हणून काम करतात. कामाच्या ठिकाणी त्यांना संरक्षण मिळावं यासाठी 2013 मध्ये पॉश ऍक्ट अस्तित्वात आलं. 2014 मध्ये त्याच्यामध्ये दुरुस्ती केली गेली. 2024 मध्ये अनेक सुधारणा सुचवल्या गेल्या आणि मला सांगायला लोकशाहीच्या व्यासपीठावरून खरं अभिमान वाटेल. आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडे आणि महिला बालविकास मंत्री आदरणीय आदित्यताईंकडे आम्ही शिफारस केल्या की आयसी कमिटीमध्ये थोड्या आपल्याला दुरुस्ती कराव्या लागतील. 3 आठवड्यामध्ये आम्ही या सगळा पाठपुरावा करत होतो. तातडीने शासनाने दखल घेऊन 22 ऑगस्ट 2025ला आयसीचा नवीन GR आणला आणि GR मध्ये आता सांगितलं जसं कोणत्याही कंपनीला फायर ऑडिट करावं लागतं, फायनान्स ऑडिट करावं लागतं, तसं आता प्रत्येक ठिकाणच्या आयसी कमिटीला त्यांचं ऑडिट करावं लागणार. आणि म्हणून ही आयसी कमिटी आता आमच्या महिला भगिनींना संरक्षण देणार आहे. म्हणून आता तुम्ही कुठेही असा कामाच्या ठिकाणी ही तुमची आयसी कमिटी तुमच्यासाठी आहे. ती सुरुवातीला आहे का, आपण जिथं काम करतो तिथं आयसी आहे का, ते ऍक्टिव्ह आहे का, आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, कारण की या कमिटीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. आणि म्हणून तुम्ही जिथं काम करता 8 तास काम करत असाल तर 8 तासाची सुरक्षितता ही तुम्हाला मिळालीच पाहिजे. हा त्यासाठीचा GR आहे. आणि म्हणून मला एका गोष्टीचं समाधान वाटतंय की आता कामाच्या ठिकाणी आपल्याला संरक्षण देण्यासाठी आम्ही तर कटिबद्ध आहोत. पण बऱ्याच वेळा जसं तुम्ही म्हणलं की ही वाढते गुन्हेगारी आहे किंवा महिला अत्याचाराच्या घटना आहेत, तर मला सांगायला आवर्जून समाधान वाटेल. आपल्याकडे जसा भरोसा सेलच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगितली तसं समुपदेशन केंद्र आहेत, वन स्टॉप सेंटर आहेत. प्रोटेक्शन ऑफिसर हा तुमच्या सेक्युरिटीसाठी असतो. या सगळ्यांमध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी तक्रार दाखल करू शकता. वन स्टॉप सेंटर, समुपदेशन केंद्र, भरोसा असेल, त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करू शकता. आणि हे सगळं करत असताना आम्हाला माहीतच नसतं. म्हणून मी म्हणते की पुण्यामध्ये कार्यक्रम होतोय सावित्रीमाईच्या, खऱ्या अर्थानं आमच्यासाठी अज्ञानाची अंधारलेली वाटं ज्ञानाने उजळून टाकण्याचं काम सावित्रीमाईंनी केलं. स्वतःच्या अंगा खांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले ते यासाठी की पुढे जाऊन माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकी बाबासाहेबांचं संविधान वाचतील. पण दुर्दैवानं मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही, पण मी अजूनही सांगेल आमच्याकडे संविधान दिसणार नाही, पण पोथ्या पुराणांचा थप दिसेल. 14 सोमवार, 15 गुरुवार, 14 रविवार करण्यात महिलांना कोणतं मानसिक समाधान मिळतं असूही शकतं. पण दुर्दैवाने आयुष्यामध्ये एखादी घटना घडली, पतीचं निधन झालं, तर आम्ही जायचं कुठं हक्क मागायचा, वारसा हक्क कुठे मागायचा, लढायचं कसं, समान संपत्तीचा वाटा कसा मिळवायचा, हे त्यामध्ये नाहीये, ते माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये. आणि मग त्यासाठी लढलं पाहिजे. पण आमच्या महिलांची मानसिकता की कोणीतरी प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला येईल आणि मग मला वाचवेल. त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचंय, माहेरवरून सासरी जाणाऱ्या लेकीला आई म्हणून मी कायम सांगते, बाई म्हणून आम्ही संघर्ष केला, अत्याचार सहन केले, पण आता थांबवा ती लढाई. आता आई म्हणून खणखरपणे उभं राहिलं पाहिजे. सासरी जाणाऱ्या लेकीला 4 ताटं 4 वाट्या पळी चमचा देण्यापेक्षा तिच्या हातामध्ये बाबासाहेबांचं संविधान द्या. आयुष्याचं शस्त्र हे तिला जगण्याचं निश्चितपणाने ताकद देईल. आता आमची मानसिकता बदलली पाहिजे. कारण एकीकडे हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे तरी सुद्धा आम्ही जीव घेतो. बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे तरी जन्मतारखांमध्ये बदल करून आई वडील मुलीची लग्न लावून देतात. दुसरीकडे गर्भनिदान चाचणीच्या विरोधातला कायदा असून सुद्धा आजही आम्ही वंशाला वारसदार पाहिजे म्हणून गर्भात वाढणाऱ्या लेकीची हत्या करतो. सगळे कठोर कायदे केले तरी सुद्धा आम्ही पळवाटा काढतो. आणि म्हणून हे पळवाटा काढणारे कोण आहेत? आम्ही, समाज. ही समाजाची मानसिकता बदलायची असेल तर माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. नागरिक शास्त्राचा अभ्यास केला
पुस्तकं वाचली, पेपर दिला, नागरिकशास्त्रामध्ये उत्तीर्ण झालो, आमच्या नावापुढे 2-2, 3-3 डिग्र्या लागल्या आणि याच पांढरपेशा समाजामध्ये सर्वाधिक मुलींची हत्या होती. दुर्दैवाने एका गोष्टीची मला खंत वाटते. मी पुणेकर आहे, जन्मानं शिक्षण सासर माहेर माझं सगळं पुण्यात आहे. जितका पुण्याचा अभिमान आहे तितकाच एका गोष्टीची खंत यासाठी की पुण्यामध्ये मुलींचा जन्मदर सर्वाधिक कमी आहे. विद्येच्या माहेरघरामध्ये आजही आम्हाला दारावरची पाटी आणि सातबाऱ्यावरती नाव पाहिजे म्हणून मुलगाच हवा या हव्यासापोटी अनेक मुलींची हत्या गर्भामध्ये केली जाते. आणि म्हणून मला सांगायचंय, पुस्तकं आहेत, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, प्रशासन आहे, पण माणूस म्हणून आम्ही कधी बदलणार? तुम्ही फार खूप छान मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की आपण माणूस म्हणून बदलायला कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. केवळ आतापर्यंत आपण पाहत आलोय एक स्त्री म्हणून, एक पुरुष म्हणून, पण जेव्हा मी तिला माणूस म्हणून पाहते, जेव्हा तिच्या वेदना माझ्या सहवेदना होतात, जेव्हा मी तिचा हात सोबत घेऊन पुढे जाते, जेव्हा मी म्हणते मी हुंडा घेणार नाही, देणार नाही, तेव्हा हुंडा पद्धत बंद होते. जेव्हा ती म्हणते तेव्हा बदल होतो. याच्यासाठी कौटुंबिक गुन्हे जेव्हा सतत वाढतायत तेव्हा त्या घरातल्या महिलेनं, आईनं, सासूनं कुठंतरी आपली विचारांची कक्षा रुंदावली पाहिजे. या दृष्टीनं काही काउन्सिलिंग महिला आयोगाच्या वतीनं होत आहे का? राज्य शासनाकडे आमची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10 ठिकाणी आम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर सुरू केले. खरं तर आपल्याकडे कोणती घटना घडून गेल्यानंतर आपण चर्चा करतो. आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कशासाठी आहे? त्या ठिकाणी ते लग्नानंतर वाद सुरू झाल्यानंतर जाऊन त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, ही गोष्ट वेगळी. पण आमच्याकडे ही पद्धतच नाहीये. खरं तर ज्यावेळेस तो मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या भोवल्याच्या बाजारावर उभे राहणार आहेत तर खऱ्या अर्थानं ते आई म्हणून त्या मुलीला आईनी सांगितलं पाहिजे. पण दरवेळेस आपल्याकडे कसं होतं, सासरी जाणाऱ्या मुलीला सांगितलं जातं, तू सहन कर, ते तुझं सासर इथूनच शेवटचा अंत्यविधी तुझा निघणार आहे. म्हणजे आपल्या मातृत्वामध्ये एक विचार असतो की माहेरवरून सासर आणि सासरवरून स्मशानभूमी, हा इतकाच प्रवास आपल्याला माहित असतो. अन्यायाच्या विरोधात लढायचंय असं आम्हाला शिकवलंच जात नाही. अन्यायाच्या विरोधात बोलायचंय असं आम्हाला शिकवलं जात नाही. तुला त्रास झाला तरी तू सहन कर, तू बाई आहेस. ही मानसिकता कुठून येते? आमच्या माहेरवरून आमची आई, आमचं कुटुंब फार मोठं संस्काराचं ओझं आमच्या खांद्यावर देत असते. पण बिचारी ती माऊली सांगायची विसरती की आरेला कार्य सुद्धा करता आलं पाहिजे, कारण मुलाच्या शिक्षणा इतकाच खर्च मुलीच्या शिक्षणासाठी सुद्धा होतो. आणि म्हणून जर तिला सासरी त्रास होत असेल तर तिने सुद्धा आवाज उठवून विचारलं पाहिजे की का. मी कायम सांगते, सासरी आपल्याला सन्माने वागवतात त्याच्यापेक्षा जास्त 10 पटीने सन्मान आपण त्यांना द्यावा. पण हुंड्यासाठी जर आरेला कार्य करत असेल तर ती आपण त्या अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या समाजाच्या मानसिकतेमध्ये आपण बदल घडून आणू शकतो. कोल्हापूरच्या हेरवाडच्या ग्रामपंचायतीमध्ये एका सरपंचाने निर्णय घेतला विधवा प्रथा विरोधाचा. कदाचित त्यावेळेची ती ग्रामपंचायत, कदाचित त्यावेळेचं ती गावकरी हसले असतील, पण या माऊलींनी लढा दिला आणि हा निर्णय महाराष्ट्र शासनाला अस्तित्वात आणावा लागला आणि विधवा प्रथाच्या विरोधातला कायदा हा शासनाने मंजूर केला. म्हणजे इतकी ताकद त्या विचारामध्ये असते. म्हणून मला आवर्जून सांगायचंय की गोवा हे एकमेव राज्य असं आहे जिथं प्री मॅरेज काउन्सिलिंग कंपल्सरी केलं जातं आणि काउन्सिलिंग लेटर असेल तर कार्यालय बुकिंग करून दिलं जातं, मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्या पती आणि पत्नीला लग्नानंतर आपली जबाबदारी काय, नवरा म्हणून आपण कसं वागायचं, बायको म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, ही नात्यांची विण कशी असली पाहिजे, काउन्सिलिंग म्हणजे या माध्यमातून केलं जातं. दुसरी गोष्ट की जरी चुकून पतीने पत्नीला त्रास दिला किंवा पत्नीच्या कुटुंबाकडून पतीला त्रास झाला तर कायदा काय करतो, कायद्याच्या चौकटीतून तुम्हाला काय शिक्षा होऊ शकते, हे सुद्धा त्या काउन्सिलिंगमध्ये सांगितल्यामुळं बऱ्याच अंशी डीव्हीच्या केसेस त्यांच्याकडच्या कमी आहेत. आणि म्हणून आम्ही राज्य शासनाला सुद्धा अशी शिफारस केली आहे, घटना घडून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा घटना घडूच नाही याच्यासाठी प्राधान्यक्रमाने आपण विचार करावा. आणि म्हणून हे समुपदेशन केंद्र आता महाराष्ट्रात सुरू होतात. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा मी जसं मगाशी सांगितलं की मोबाईलच्या जमान्यामध्ये आता आपला संवाद कमी होतोय आणि कुटुंबामधले जे वाद निर्माण होतात ते केवळ आणि केवळ संवादाचा अभाव, संवाद कमी असतो किंवा गैरसमजचे प्रमाण जास्त वाढलेलं असतं आणि यामध्ये कोणी बोलायचं हा एक फार मोठा युगो असतो आणि याच्यामुळे वादाला पोचलेले कुटुंब, खरं तर लग्नानंतर अगदी 15 दिवसामध्ये सुद्धा घटस्फोट घ्यायला येणारे कुटुंब पाहिल्यानंतर ते पती पत्नींचं म्हणजे
पूर्वी तर पूर्ण वर्षभर जायचं नातेवाईक सण वगैरे ह्याच्यामध्ये समजून घेणं, पण आता 15 दिवसामध्ये सुद्धा जर घटस्फोट घ्यायला येत असेल तर ही कोणती मानसिकता? शेवटी ही कुटुंब म्हणजे काय, समाजाचा पाया आहे आणि हा समाज टिकवायचा तर कुटुंब टिकवली पाहिजेत. आणि नंतरच्या कालावधीमध्ये कुटुंबामध्ये जेव्हा वाद होतो तेव्हा पती पत्नींचा विषय नसतो, फक्त त्यांच्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. आणि म्हणून आमचा भर हा काउन्सिलिंग सेंटरवर असतो. आमचे विभागीय काउन्सिलिंग सेंटर आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काउन्सिलिंग सेंटर आहेत आणि या सगळ्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये ज्या तक्रारी येतात, कोणत्याही तक्रारीचा निर्णय हा शेवट लगेच दिला जातो किंवा लगेच गुन्हा नोंद केला असं आम्ही काही करत नाही. या सगळ्यांमध्ये आम्ही आवर्जून त्यांचं काउन्सिलिंग करतो. त्यांचे गैरसमज काय असतील कुटुंबाचे ते गैरसमज कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यामध्ये संवाद घडून आणतो. आणि मला खूप समाधान आहे एका गोष्टीचं, आमच्याकडे आलेल्या डीव्हीच्या केसेसमध्ये जवळजवळ 72 ते 73% केसेस ह्या आम्ही एकत्र आणलेल्या आहेत. ते कुटुंब एकत्र आणले, त्यांच्या कुटुंबातल्या मुलांना एकत्र आणलेलं आहे. आणि या गोष्टीचं समाधान आहे की हा समाज टिकवण्यासाठीचा प्रयत्न या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून होतो. अगदी फार मोलाचं काम या ठिकाणी केलं जात आहे. खरं तर आपला वेळ कमी आहे रुपालीताई, पण जाता जाता एक प्रश्न राहत नाहीये, तो प्रश्न विचारते तुम्हाला. काही वेळापूर्वी या ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा होत्या. पहा, छान राहावं आपण हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं, कारण प्रेझेंटेबल आपण असलंच पाहिजे. इतरांपेक्षा मी मला आरशात कशी पाहतेय, मी किती छान दिसतीये, हे प्रत्येक स्त्रीला हवं असतं. असं असताना सुद्धा म्हणजे मला असं म्हणायचंय, प्रत्येक स्त्री इतरांवर आई म्हणून बहीण म्हणून प्रेम करते, पण ती जेव्हा स्वतःवर प्रेम करते तेव्हा मात्र ती चार चौघात जास्त उठून दिसते. पण दुर्दैवानं आज राजकारणात यावरूनच ट्रोल केलं जातं, यावरून तुमच्यावर टीका होते. त्यावरूनच मी त्यांना प्रश्न विचारला. काही एकाच पक्षात राहून तुमचे खटके उडतायत. रुपाली ठोंबरेताईंनी अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं, माझ्या मनात तसं काही नाहीये, वेळ आली तर मैत्रीचा हात पुढे करेन. जाता जाता शेवटी तुम्हाला विचारते, तुम्हीही मोठं मन दाखवून मैत्रीचा हात स्वीकारणार का? मला सांगायचे, गेले मी 20 वर्ष राजकारणात आहे. या राजकारणाच्या चढ उतारामध्ये मी स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आले आणि अगदी बचत गटापासून सुरू झालेला माझा हा प्रवास राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला. याच्या मागे फार चढ उतार आहेत, सुखाचे दुःखाचे क्षण आहेत. अशा सगळ्यांमध्ये आम्ही जेव्हा सगळ्या माणसांना बरोबर घेऊन चालतो, जो माणूस भेटल, शेवटी आमच्या तिजोरीमध्ये सातबारा काय आहे कधी तुम्ही विचारायला येणार नाही किंवा त्याची आम्हाला फार गरज पडत नाही, पण आमच्या तिजोरीमध्ये माणसं किती आहेत शेवटी ही आमची प्रॉपर्टी असते. आणि म्हणून सगळ्या माणसांना बरोबर घेऊन राजकारणाचा प्रवास केला, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि राहिली गोष्ट ट्रोलिंगची, तर आता त्याची सवय झाली. ती एक विकृत लोकांची मानसिकता आहे, ट्रोल करणं. आणि मला जिथं जाईल तिथं प्रत्येक क्षणाला तो अनुभव होतो की माझ्यामुळे शेजारच्याला फार इन्सिक्युअर फील होत असतं की अरे शेवटी असणं दिसणं माझ्या आईवडिलांची देणगी आहे आणि त्यामुळे खरं मी समाधानी आहे. मी व्यवस्थित राहायचा प्रयत्न करते, पण या सगळ्या दुनियेमध्ये जगत असताना शेवटी ज्याच्या त्याचं आयुष्य जगण्याचा एक अनुभव असतो आणि तो त्या पद्धतीने जगत असतो. पण दिसण्यावर आणि असण्यावर ट्रोल करणं ही एक विकृती आहे की आपल्याकडे नाहीये आणि समोरच्याला आहे. आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टींवर जर ट्रोल करत असेल, पूर्वी मी ह्याचंही उत्तर आधी दिलेलं, मला माझा मुलगा मोठा होत असताना मला टेन्शन यायचं की आता एकदम लहान होता त्यावेळेस काय वाटत नव्हतं, पण मोठा वयात येताना की त्याला काय वाटेल त्याच्या आईवरती अशा पद्धतीने ट्रोलिंग होतंय किंवा काय. पण एक दिवस त्यांनीच मला येऊन सांगितलं की मम्मी तू ह्या लिंक बघू नको, मम्मी तू हे कमेंट वाचू नकोस. त्यावेळेस मला समाधान वाटलं की माझ्या मुलाला सुद्धा समजतंय की आईने राजकारणात समाजकारणात काम करताना किती त्रास सहन केलेला असेल किंवा काय वेदना सहन केलेला. दुसऱ्यावर बोलणं फार सोपं असतं, टीका करणं फार सोपं असतं आणि एखाद्या व्यक्तीला कोणत्याच बाजूने आपण हरू शकत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा जाहीररित्या कार्यक्रम चालतो. ही समाजाची विकृती आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये अशा गोष्टी मी काय महिलांना सांगते, आपल्यावर जेव्हा टीका होती ट्रोल होते तेव्हा सुंदर फोटो काढा आणि डीपीला ठेवा, स्टेटसला ठेवा. दुनियाला वाटलं पाहिजे की याचा काही परिणाम आपल्यावर होत नाही. शेवटी आपण प्रामाणिकपणे काम करतोय, या कामाची पावती मिळत राहते. आणि म्हणून बचत गटाचे अध्यक्ष, आज आयोगाचे अध्यक्ष आहे. शेवटी मैत्रीचं नातं हे प्रत्येकामध्ये असतं.
मी माझ्यावर वैयक्तिक टीका कुणीही केली तर ती कधीच मनावर घेतलेली नाही. ते विषय तिथं सोडून दिले नाही तर मी राजकारणात कधीच यशस्वी झाली नसते. त्याच्यामुळे जे काही काल माझ्यावर टीका करणार होते आज ते माझ्यासोबत आहेत. उद्याही कोणी टीका करणार असतील तर तो त्यांच्या विकृतीचा मानसिकतेचा भाग अगदी. आहे. पण सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हा आमचा स्वभाव आहे आणि म्हणूनच कदाचित माझी महाराष्ट्रातली महिला संघटना सगळ्यात मोठी आहे याचं मला कौतुक आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मैत्री जे जे येत राहतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही पुढे चालू. अगदी रुपालीताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप मोलाचं खरं तर या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक स्त्रीनं नोकरीला जात असताना केवळ सॅलरी स्लिप बघू नये तर तिथं आपल्या सुरक्षेची काय हमी घेतली जाते याची मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू.